शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तसेच महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांकरिता एसटी प्रवासाबाबत स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवीत साजरा केलाय. शिवसेनेचे उपनेते असलेले दिवंगत अनंत तरे यांचा सामाजिक कार्याचा वारसा आजही तरे कुटुंबियांच्या वतीने जोपासला जात आहे. वाढदिवसानिमित्त महिलांकरिता एका विशेष शिबिराचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदा देखील करण्यात आलेलं होतं. दरवर्षी छत्री वाटप केलं जातं, मात्र यंदा एसटी प्रवासाचं स्मार्ट कार्ड मिळवण्याकरिता महिलांना होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी मोफत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेता हा उपक्रम येथे राबवण्यात आला. एसटी प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर येथे आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी महिलांचं आधार कार्ड घेऊन या ठिकाणी मोफत दरामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. पुढील 3 दिवस हा उपक्रम त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू राहणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आणि उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. या स्मार्ट कार्डच्या आधारे मुलींना आणि ज्येष्ठ महिलांना एसटीच्या दरामध्ये 50% सवलत मिळणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय तरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी मयूर पेलकर, सागर माने, नंदुगिरी, सत्यवान कदम, मनोहर पाटील, नंदा कोथळे, वैशाली मोरे, अनुराधा चव्हाण, जयश्री बांबुगडे, सारिका राऊत तर शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित होते. आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली की समाजसेवा समाजकारणाचं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजसेवा आमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे मग ते आरोग्य शिबिर असेल, गरजू मुलांना वह्या वाटप असेल, तर माझ्या वाढदिवसाच्या वेळेला आम्ही साधारण छत्री वाटप करतो. आज किती वर्ष झाली, परंतु आमचेच एक कार्यकर्ती नंदा कोथळे तिने ही NCMCची ती मशीन आहे स्मार्ट कार्ड वितरण करायची ती तिने घेतलेली आहे. म्हणून मग आम्ही असा विचार केला की कार्यकर्ती ती जी स्वतःच्या श्रमाने पुढे जाते तर आपण छत्र्या वाटप न करता हे स्मार्ट कार्ड आपण लोकांना वाटलं गेलं तर सगळ्यांना एकत्रितपणे इकडे आपण आज जे लोक नोंदणी करतील त्यांना आपण विनामूल्य देतोय. त्याचे जे काही पैसे आहेत ते आम्ही स्वतः भरणार आहोत आणि हे कार्डाची जी रिसीट आहे ती त्यांना आता देणार आहे आणि जो OTP आहे तो 12 ते 13 दिवसांनी तो OTP घेऊन ऑफिसमध्ये आल्यावर ते स्मार्ट कार्ड त्यांचं येणार आहे आणि ते त्यांना आम्ही वितरित करणार आहोत. ताई, एकीकडे बघितलं तर या कार्डसाठी आता एसटीच्या इथे लाईन लागते, परंतु आपण या ठिकाणी नागरिकांची बसण्याची सोय करून एक वेगळा त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही बघा नेहमीच आत्ताच नाही पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही उपक्रम राबवतो, शिबिर राबवतो, त्यांना चहाची सोय, काहीतरी गोड किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याचा पाठी नंबर असेल तर त्याला पुढे घेण्याचं प्राधान्य. एसटीमध्ये तुम्ही बघितलं की सगळाच घोळ असतो, तिथे फॅन नसतो. कितीतरी म्हणजे आता विचारे साहेबांनी तेव्हा तिथे आंदोलन केलं होतं, पण इथे आम्ही सगळ्यांची काळजी घेतो की कोणालाही त्रास होता कामा नये. आता 3-4 मुली की त्यांना क्लासला जायचं होतं, 12 वर्षावरील मुली, तर आम्ही त्यांना पुढे घेऊन त्यांना क्लासला जायसाठी मुभा दिली, पुढे घेतलं आणि त्यांना पुढे पाठवलं. तर हे शिबिर किती दिवस असणार आहे आणि आपण काय आव्हान करणार महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना? हे शिबिर ॲक्च्युली 3 दिवस असणार आहे, पण आज जेवढी लोक येतील तेवढ्यांचा सगळ्यांची फी आम्ही भरणार आहोत. बाकी उद्या परवा ती नंदा कोथळे तिचं काय शुल्क असेल ते ती आकारणार आहोत. टायमिंग काय असेल? संध्याकाळी 5 ते 8 मध्ये ती इथेच बसणार आहे. कागदपत्र घेऊन यावं. फक्त आधार कार्ड लागतो त्यांचा आणि काही महिला आहेत की त्यांना स्वतःचा मोबाईल ऑपरेट करता येत नाही, तर त्याच्यामुळे तर OTP यायला वगैरे त्यांना त्रास होतो किंवा आधार कार्डमध्ये बरेच दिवस अपडेट न केल्यामुळे जे थंब येते आपण बायोमेट्रिक करतो ते कोणाकोणाचं येत नाही आहे, तर त्याच्यात प्रॉब्लेम होतो. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जर फोन ऑपरेट करता येत नसेल तर घरात ना कोणीतरी घेऊन या, जेणेकरून त्यांना देखील ह्या सुविधेचा लवकर लाभ घेता येईल. मी वह्या वाटतो, मी 10,000 वह्या वाटल्या गरीब गरजू मुलांना. आता मला मागच्या वर्षी छत्र्या वाटल्या पण यावर आपण काहीतरी वेगळं वाटलं. त्यामुळे आम्ही हा उपक्रम नंदाताईंच्या यांच्यामुळे आम्ही हे करतो आहे. आमचा अंदाज आहे की कमीत कमी 400 ते 500 ते नागरिक येण्याची शक्यता आहे आणि सगळ्यांना आम्ही माझ मोफत वाटणार आहे. 24 ऑगस्ट हा वाढदिवस असल्यामुळे महेश्वरी तरेंचा, त्यामुळे आम्ही यावर ठरवलं की सगळ्यांना मोफत वाटतो. उद्या येईल त्यांना 190 रुपये शुल्क आणि हे शिबिर 3 दिवस आहे, आज उद्या आणि 5. धन्यवाद.